चहा पिला आहे, एनर्जी आली आहे, राइड परत सुरू झाली आहे. आपको पता है? आपको पता है कहाँ जाना है? ओह माय गॉड. ओ हो. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? माझं नाव आहे अभिजित आणि तुम्ही पाहत आहात अव्हेंचुरा राईड्स. आज आहे संडे आणि ॲज युजल तुम्हा सर्वांना माहीतच असेल, संडेला आपण बायकर्स काय करतो. प्रथेप्रमाणेच आपण जात आहोत वीकेंड राईडला. लेट्स सी वेअर इट गोज. बापरे, रस्ता आहे का काय आहे हा? एवढी खडी. तर आज आपण जाणार आहोत इकोले व्हॅली पॉइंटला. आणि इकोले व्हॅली पॉइंटला जाण्यासाठी आपण आता म्हणजे पुण्यामध्ये आहोत सध्या. तर लोणावळामधून लेफ्ट टर्न घ्यावा लागतो, लोणावळामध्ये जावं लागतं. टायगर पॉईंटच्या समोर आंबे व्हॅलीकडे आहे ते इकोले पॉईंट. तर जे हा थोडा जो पॅच आहे ना इथे, हा टेल बैल फाटाच्या पुढे हा पूर्ण ऑफ रोडिंगचा आहे. म्हणजे आम्ही पण कन्फर्म नाही आहेत की इथे रस्ता कुठे आहे, पण इथपर्यंत तर आहे, मॅपमध्ये दाखवतोय तसंच जाणार आहे टेल बैल फाटापर्यंत. तर बघूयात तिथून पुढे कसं जायचं आहे. आता सध्या आम्ही एका फ्रेंडचा वेट करतोय. तो फ्रेंड आल्यावर लगेच आम्ही निघूया इथून. चलो, तर आला आहे आपला दोस्त आला, मग करूयात स्टार्ट. मॅप पण सेट केला आहे लोणावळापर्यंत, टेल बैल फाटापर्यंत. आणि बघूयात तिथून पुढे लोकल्सला विचारावं लागेल तोपर्यंत. तर चलो. या राईडसाठीचा प्लॅन आमचा असा बनला की आम्ही बस रात्री विचार केला की चलो जाते भाई किधर तो. आणि तसंही तुम्हाला माहीतच असेल की हा जो पॉइंट आहे इकोले व्हॅली पॉइंट, हा सध्या खूप ट्रेंडिंग आहे रील्सवर. तर ते पण एक गोष्ट होती की चला एक जाऊन येऊयात. आता इथून पुढचा रूट जर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, म्हणजे अंधारामध्ये असं काही दाखवण्यासारखं नाहीच आहे. तर वाटतंय की आता डायरेक्ट लोणावळामध्येच कॅमेरा ऑन करूयात. ठीक आहे, चला डायरेक्ट मग आता लोणावळामध्येच भेटूयात. इकोले व्हॅली पॉइंटला आम्ही आधी पण असं ठरवलं होतं की जाऊयात, पण असं कधी प्लॅन नाही बनला. आम्ही पावसाळ्यामध्येच जायचं ठरवलं होतं त्या पॉइंटला, पण खूप रिस्की आहे कारण ते एकदम क्लिफ आहे त्याच्यानंतर डायरेक्ट खाली दरी, डेंजरस. त्याच्या बाजूला म्हणजे तांगणी घाट मध्ये एक सावळा पॉइंट म्हणून आहे. तो पण सेम टू सेम तसाच आहे, सेम टू सेम जसं की क्लिफ आहे आणि डायरेक्ट खाली दरी. तिथपर्यंत बाईक नाही घेऊन जाऊ शकत सावळ्या घाटला. पण आता हा जो पॉइंट आहे इकोले व्हॅली पॉइंट, इथे बाईक घेऊन जाऊ शकता. बघूयात. आणि काहीतरी म्हणजे लास्ट इयरच मे बी काहीतरी ऍक्सिडेंट झाले होते इकोले व्हॅली पॉइंटचा जो पॉन्ड आहे ना. तर तो पॉन्ड म्हणजे असं जिथे एंड होतो तिथून वॉटरफॉल स्टार्ट होतो लगेच. म्हणजे तो वॉटरफॉलचा जो स्टार्टिंग पॉइंट असतो तो पॉन्ड होता तो. तर तो म्हणजे तिथे काही ऍक्सिडेंट झाला असल्यामुळे मग आता सध्या तो बंद केलाय पॉन्ड. तो पण एक छान स्पॉट होता. तिथंच चहाचा प्लॅन झाला आता. आणि सकाळी सकाळीचा चहा म्हणजे एकदम नशाच येतो वेगळा. थांबूयात, चहा पिऊ. कारण एवढी थंडी तर नाही आहे, पण चहा पिण्यामध्ये ये नशाच होऊन जाईल डायरेक्ट यार. इथेच थांबूयात, यांच्याकडे ही आगली हे चालू झालंय वाटतं ह्याचा.
ठीक आहे. किती वेळ? 33 किलोमीटर्स, म्हणजे खूप लवकर आलो आहे. 4:15 वाजले. अजून तर खूप, म्हणजे 57 मिनिट्स. खूप लवकर आलोय, खूप लवकर. एवढं दिसणार पण नाही काही. चला तर, चहा पिला आहे, एनर्जी आली आहे, राईड परत सुरू झाली आहे. कॅमेरा सेटिंग जरा चेंज केली आहे. आधी अल्ट्रा वाईड होतं, आता वाईड आहे. तर बघावं लागेल दिसत आहे का तर वाईडमध्ये सर्व. अल्ट्रा वाईडमध्ये ते सुपर नाईट मोड नसतो, म्हणजे तो नॉर्मल कॅप्चर करतो. पण जो सुपर नाईट मोड आहे त्याच्यामध्ये अल्ट्रा वाईड नाही मिळत, मग वाईडच मिळत. म्हणजे बऱ्याच जणांनी मला विचारलं की कोणता कॅमेरा मी यूज करतो, तर माझ्याकडे आहे DJI Action 5 Pro. कॅमेरा सेटिंग चेक ठीक आहे, म्हणजे वाईड मध्ये दिसत आहे बऱ्यापैकी. विचार करावा लागतो, आपली सबस्क्रायबर्स फॅमिलीसाठी विचार करावा लागतो की काय छान वाटेल, काय आवडेल तुम्हा सर्वांना. म्हणूनच तर आपण हे सर्व करतोय. सध्या तरी सुरुवात आहे, पुढे जाऊन अजून चांगला सेटअप करूयात. लोणावळा ना? मला नाही माहित, तू सांगावं लागेल. आपको पता है? आपको पता है कहाँ जाना है? ओके ठीक है, मुझे बता दो फिर. रिस्की तर आहे, म्हणजे असं तुम्ही लिफ्ट देत आहेत, पण करावं लागतं. कारण की आता एवढ्या रात्री कुठून ऑटो वगैरे मिळणार लोणावळ्यामध्ये, तर त्याच्यामुळे ठीक आहे, समोरून जायचं आहे लेफ्ट. ओके ठीक आहे. पोहोचलो आहोत आपण लोणावळा. मी आता एक जसा मुलगा दिसला होता रोडवर, तर त्याला लिफ्ट पाहिजे होती. तर कुठे जायचं होतं काही आयडियाच नाही. म्हणजे तो कोणती तरी वेगळीच भाषा बोलत होता, हिंदी पण येत नव्हती त्याला, मराठी समजतच नव्हते. आणि मग लिफ्ट दिली, तर कुठेतरी मयुरेश काहीतरी म्हणत होतं, मयूर हॉटेल वगैरे. काही आयडियाच नव्हती मला काय कुठे येतं. तर मी इथे लोणावळाच्या कॉर्नरला सोडलं, तिथून तो गेला, मग आपण पण आलो तिथून पुढे. बिकॉज फिरायला जायचं आहे आता टायगर्स पॉईंटकडे, आणि इथून इकोले पॉईंट 28 किलोमीटर्स आहे. जसं मी प्रेडिक्ट केलं होतं की आम्ही 7 वाजता लोणावळा पोहोचू, खूप लवकर पोहोचलो. म्हणजे अजून 6 पण नाही वाजले, म्हणजे 1 तासामध्ये तर लोणावळा पोहोचलो आहे. जसं की मॅपने सांगितलं होतं 3 तास लागतात, 1 आवरमध्ये 50 किलोमीटर्स झाले. नंतर मग खूप लवकर आलो. आता मॅपमध्ये अजून सांगतोय 46, म्हणजे त्या पॉईंटवर जाण्यासाठी 46 मिनिट्स, पण लवकरच जाऊ वाटतं. चला, स्टार्ट झाला आहे आता लोणावळ्याचा घाट. अँड दिस इज हाऊ इट लुक्स ॲट नाईट. भाई, तामिनी घाटचीच आठवण आली आता. तर मी डीम जे चालू केली, ऑल लाईट्स ऑफ, तापर ऑन. अरे दादा, कोण मध्येच गाडी लावली आहे? बापरे, काहीच दिसत नाहीये समोरचं. बेंड कसा आहे आता? समोर खूप मोठा बेंड आहे. बापरे, हे असला घाण रस्ता आहे बेंडवर. आईला, एवढा घाण रस्ता त्या टर्नवर. रस्ते ठीक केले पाहिजे यार खरंच. इथे इथे पण सेम. लॉंग टर्नच घ्यायचा कधी पण, एवढं शॉर्ट टर्न घ्यायचाच नाही असं एकदम शार्प. बापरे, लोणावळा सिटी मस्त दिसते रात्रीच्या टाइमला. एकदा काय झालं होतं, जेव्हा माझं कॉलेज टाइम होतं, जेव्हा मी फर्स्ट टाइम लोणावळ्याला आलो होतो, तर त्यावेळेस आम्ही 3 फ्रेंड्स होतो. आणि म्हणजे असं आयडियाच नव्हती की कोणकोणते पॉईंट्स आहेत, कसं फिरावं लागतंय, काहीच माहीत नाही. आम्ही बस आधीच्या दिवशी प्लॅन केला संध्याकाळी की चला उद्या लोणावळ्याला जाऊ. तिकीट्स बुक केली ट्रेनची. आता हे पण माहीत नव्हतं की लोणावळ्याला लोकल येते. मग ती कोणती डेक्कन एक्सप्रेस होती वाटते, तर डेक्कन एक्सप्रेसचे तिकीट्स बुक केले आणि बस निघालो. काहीच आयडिया नाही लोणावळा कसं काय, काहीच प्लॅन नाही केला.
निघालो बस दुसऱ्या दिवशी सकाळी. आणि मग इथे आल्यावर समजलं की पूर्ण एक लोणावळा घाट आहे आणि तो पूर्ण घाट क्रॉस केल्यावर टायगर पॉइंट येतो. आता आम्हाला तर काही आयडियाच नाही. आणि ते पावसाळ्याचा दिवस होता, पूर्ण पाऊस पाऊस. तर काय मग म्हटलं चला ठीक आहे. तर जेव्हा ब्रिज संपतो आणि तो समोर एक वॉटरफॉल आहे छोटासा, तर आम्ही तिथे थोडा टाइम स्पेंड केला. आधी तिथे पूर्ण वर चढलो. त्याच्यानंतर म्हटलं आता काय करावं, कारण तिथून टॅक्सी खूप जास्त चार्ज करायचे, म्हणजे प्राइसिंग खूप जास्त होती. आणि तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. आमचं असं काही बजेट वगैरे काही प्लॅन नाही आणि पैसे पण एवढे नव्हते की चला टॅक्सी करून जाऊ. तर आम्ही पूर्ण वरपर्यंत चालत चालत वरपर्यंत टायगर्स पॉइंट पर्यंत आलेलो. तर विचार करा, म्हणजे पूर्ण घाट वगैरे क्रॉस करून टायगर्स पॉइंटला आलेलो. आणि हे घाट पण असे नाही की पूर्ण म्हणजे रोडने चालत चालत क्रॉस केलेले नाही. आता हे घाट जो असा पार्ट आहे घाटचा, तर आम्ही बस असं क्रॉस केलेला घाटला पूर्ण. म्हणजे मधून जे झाडी झाडी दिसते ना, तर ते पूर्ण मधून असे म्हणजे 3-4 घाट आहेत. तर ते पूर्ण तिने पण तसेच केले, लगेच क्रॉस झाले सगळे. आणि मग तिथून पुढे चालत चालत वा, म्हणजे ती एक मेमोरेबल, ती मेमरी म्हणजे अशी अजून पण माझ्या कोर मेमरीमध्ये एक आहे की आम्ही लोणावळा जेव्हा मी फर्स्ट टाइम आलो, ते माझ्या लक्षात आहे की कसं आलो होतं. कधी विसरूच नाही शकणार, म्हणजे अशी मेमरी झाली आहे ती. खूप मजा आली होती. मग त्यावेळेस आम्ही तो कोणता डॅम आहे तो खाली, भूषण डॅम, सॉरी काही लक्षात येत नाही, काहीतरी भूषण डॅम असंच काहीतरी आहे. तर तिथे मज्जा केली एकदम. तेव्हा त्या डॅमला खूप म्हणजे वॉटरफ्लो एकदम क्रॉस करत होता. ते स्टेअर्स आहेत ना, स्टेअर्स मधून पूर्ण पाणी खाली येत होतं. एक नंबर वाटत होतं ते. तर ते झालं, पोचलोय आपण लॉयन्स पॉइंटला. लॉयन्स पॉइंट आहे हा. आता त्या टाइमला हा पॉइंट पण एवढा बघण्यासारखा होता की ही जी ब्रिजच्या खाली जी वॉटरफॉल आहे दरीमध्ये, तो खूप जोरामध्ये वाहत होता. खूप जोरात पाणी चालू होतं तिथे. आणि दुसऱ्या साईडला पण म्हणजे एक नंबर. आणि पूर्ण हिरवं हिरवं गार. आणि थोडा थोडा मीडियम पाऊस होता ना, म्हणजे आम्हाला पण असं चालण्यामध्ये खूप थकवा वाटत नव्हता. झालं, आलो टायगर्स पॉइंटला. इथे थांबून काहीच नाही, म्हणजे आता एवढं कॉमन झालंय ना हा पॉइंट, इथे कायच करणार आहे थांबून. तर मग आता पुढे जाऊयात. पुढे एक जागा माहिती आहे मला, तर पुढच्या जागेवर जाऊयात. बापरे, किती वेगळं दिसतं हे रात्री. त्यावेळेस टायगर्स पॉइंट पण एवढा क्लास दिसत होता, म्हणजे ऑल फॉग होता. जे साईडला जे कठडे आहेत, क्लिफ्स आहेत, तिथून पूर्ण रिव्हर्स वॉटरफॉलचा फील येत होता. खूप जोरात आवाज येत होता वॉटरफॉल चालू आहे, पण दिसत नव्हता बिकॉज सर्व फॉग फॉग, कम्प्लीट फॉग. आणि अजून एक आहे की यात जर रोडने सरळ सरळ जात राहिलं तर तामिनी घाटपर्यंत हा रोड जातो अंदरबन जंगलमधून सेम. तर म्हणजे जर एक कम्प्लीट सर्किट करायचं असेल तर तुम्ही तामिनी घाटवरून लोणावळा पण येऊ शकता आणि लोणावळामधून तामिनी घाट आणि मग पुणे, असं कम्प्लीट सर्किट पण करू शकता. एक नंबर सर्किट आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप मस्त सर्किट आहे, खूप मस्त, वर्थ इट आहे. जर कोणी फर्स्ट टाइम आला असेल पुणे आणि एका दिवसामध्ये जर पुणे फिरायचं असेल, जे मेन मेन स्पॉट आहेत ते करायचे असतील, रिकमेंडेड सर्किट. आंबे व्हॅली 8 किलोमीटर्स. इथून 2 रस्ते जातात, एक लेफ्टला जातो आणि एक सरळ जातो. तर आपण सरळ जाणार आहेत आंबे व्हॅलीकडे. तर लेफ्टचा रस्ता सिटीमध्ये जातो वाटतं, आंबे व्हॅली सिटीकडे जातो लेफ्टचा रस्ता. म्हणजे मी गेलो नाहीये पण असं वाटतं मला. आणि हे राईटने आपण आंबे व्हॅलीला जसं पाहू शकतो, जे लेफ्ट साईडला आहे कम्प्लीट असं पाहू शकतो आंबे व्हॅलीला. आंबे व्हॅली खूप मस्त सिटी आहे. ह्या काहीच दिसत नाहीये. विचार करतोय फॉग लॅम्प लावूनच घेतो, आता काही दिसतच नाहीये.
तर म्हणजे असं खूप कन्फ्यूज आहे मी कोणते लावले पाहिजे. तर तुमच्यापैकी कोणी फॉग लॅम्प्स इन्स्टॉल केले असतील बाईकवर तर प्लीज रिकमेंड करा. कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोणते चांगले राहतील. इंजिन चालूच ठेवावं लागेल कारण लोणावळ्याच्या मध्ये येत आपण, तर रिस्क नाही घेऊ शकत जर मध्येच कोणी आलं तर. रेडीच राहूयात. हा ओके, तर वेट करतोय सत्यमचा. बापरे किती अंधार आहे, कितीच अंधार आहे. काहीच दिसत नाही आहे, समोर पण काहीच नाही, मागे पण काहीच नाही. बापरे खूपच थंडी आहे इथे, खूपच थंडी, खूप थंडी आहे यार. अजून तर आम्हाला अजून तर जंगलमध्ये जायचं आहे ऑफ रोड करण्यासाठी. पोहोचलो आहे, पॉईंटवर पोहोचलो. तैल लिहिलं आहे इकडे. इकडे जातो मुळशीकडे, सातोरी मुळशी, आणि तिथे एक अजून बोर्ड आहे मसाई, तिकडे तैल लिहिलं आहे. तर मग असं आयडिया नाही आहे, तर आम्ही राईटला जातोय तैलच्या साईडने. तर बघूयात, नाही जमलं तर वापस येऊ. आरामात जावं लागेल कारण मला आयडिया नाही आहे आता या रस्त्याची, काय रस्ता कसा आहे काय आहे. हां बरोबर जातोय आता, आरामात जाऊयात, काही घाई नाही आहे. एवढं पण ऑफ रोड नाही आहे, म्हणजे जाऊ शकतो. मोस्ट ऑफ दी रस्ता तसाच आहे, म्हणजे हा मोठ्या मोठ्या दगडामध्ये म्हणजे मुरुम जसा असतो ना सेम तसाच. पण एवढा पण हार्ड नाही आहे, नॉर्मली येऊ शकते, स्पोर्ट्स बाईक पण येऊ शकते. शेवटी बाईकने स्किल्स मॅटर करतात. हा एकदम नॉर्मल रोड सारखंच वाटतंय, काही वाटतच नाही की एवढं जास्त ऑफ रोड आहे. पुण्याचे रोड पण त्याच्यापेक्षा खराब आहे. अरे रिॲलिटी चेक हो गया, म्हणूनच सवय झाली आहे मला हा ऑफ रोडची. कारण की पुण्याच्या रोडमध्ये स्पेशली मी खराडी बायपासमधून निघतो आणि तिथे तर एवढा खराब रोड आहे, त्याच्यापेक्षा डेंजर, खतरनाक प्रॅक्टिस. किती सुंदर रस्ता आहे तो फोर्ट, कॅमेरामध्ये किती दिसतंय काय माहीत, पण तो फोर्ट एक नंबर दिसतोय. वाव, दोन असे मधून एक चीर पडलेली आहे तसंच. वा वा वा, तैल गावाकडे जाताना आता हे तो तो तिकडे एक फोर्ट दिसतोय, अंधारामध्ये आलं काहीच दिसलं नाही, किती सुंदर दिसतोय तो. त्याच्यानंतर तो तिकडे म्हणजे आपल्या मागे पूर्ण असं डोंगरच डोंगर आहेत. बैल गावामध्ये आल्यावर बैल तिथून दोन रस्ते जातात, एक समोर जातो एक लेफ्टला जातो. समोर गेल्यावर आपण तो डोंगर दिसतो समोर, त्याच्यावर जाऊ शकतो. आणि लेफ्टने आल्यावर ते व्हॅलीकडे जाऊ शकतो, म्हणजे दरी बाईक घेऊन जाऊ शकतो. पण डोंगरावर नाही जाता येणार बाईक घेऊन, पायथ्यालाच लावावे लागेल ना ऑब्विसली. आणि इथे एंट्री फीस आहे 30 रुपये, म्हणजे आमच्या 3 बाईक आहेत तर लागलेत आम्हाला 90 रुपये. पण खूप भारी वाटतं यार इथे. बरोबर आहे, वर्थ इट तर आहे, येऊ शकता. आणि बरं झालं त्यांनी फीस ठेवली आहे, म्हणजे ते गरजेचंच आहे, कारण जोपर्यंत असं लोकांना वाटत नाही की काहीतरी दिलंय तोपर्यंत ती लोक त्या प्लेसची किंमत नाही करत. त्याच्यामुळे चांगलं आहे एंट्री फीस सारखं केलं पाहिजे, नाहीतर मग खूप घाण करतात लोक असं पूर्ण ग्रुपने वगैरे येऊन. हो 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 हो, तो तिकडे डोंगर, तो तिकडे मागे कम्प्लीट. वाव, ते गोप्रोची पण, सॉरी DJ आहे कॅमचे पण चार्जिंग संपत आहे, त्याचं पण मला टेन्शन आहे. नाही संपली पाहिजे चार्जिंग, पोहोचल्यावर संपली तरी चालेल पण सध्या नको. पूर्ण रूट दाखवायचा आहे अजून, इकडूनच गेले असतील. जस्ट पाथ फॉलो करा, बरोबर जाऊ. आणि तिथे लोक त्यांना विचारलं तर ते सांगतात जसं की एवढं हार्ड नाही आहे की रोड नाही माहीत कुठे जातोय.
हे बघा, ऑफ रोड ट्रेल जंगल मधून डायरेक्ट. हो हो, इथपर्यंत तर कार पण आली आहे. जे येतात तिकडे खूप सारे जण येतात, पण थोडस लेट येत असतील. पण ती पहा ना, ते डोंगर आहेत समोर, त्याच्या मागे एक डोंगर आहे, तर फॉग नाही तसं दिसतंय, आणि तिकडे त्या साईडचं ऑफ रोड. हा आहे ऑफ रोड. इथून मदत करावीच लागेल. इथून घसरायची गाडी, टेन्शन आहे ते गाडी घसरायचं. आरामात आरामात. गिअरवर आहे ना? हा ठीक आहे. असं आहे. चला, त्याची डॉमिनार 400 गेली खाली, तर पकडून पकडून घेऊन जावं लागलं. तर आपली स्पीड स्किट ही होता है डायरेक्ट. हाफ क्लच अँड फ्रंट ब्रेक. आलो. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ हो ब्रो, वर्थ इट आहे ते, वर्थ इट. कॅम्पिंग करताय समोर, एक नंबर. चला, ती दुसरी बाईक घेऊन येऊ. एक नंबर व्ह्यू आहे, बस तेवढंच ऑफ रोड. बस हे बघा, काय काय आहे हे, किती सुंदर. पूर्ण व्हॅली दिसते इथून. तुझे तिथे कॅम्पिंग करतायत, आपल्याला पण तिथेच जायचं आहे. तेवढाच ट्रेल हार्ड होता तिथून. अरे इथे पण आहे. या धुळीवरून खूप स्किट करते गाडी, माती आहे ना स्मूथ. कॅम्पिंग पण करू शकतो वाटतंय. एक एक्सपल्स आहे, एक सुपर मेटिओर दिसते तिथे पण, ते तिकडे. वा, तर आपण पोहोचलोय आता इकोले पॉइंटवर. ती पहा तिथे आपली बाईक, आणि हा पूर्ण इकोले पॉइंट. किती सुंदर दिसतोय, किती सुंदर.
पावसाळ्यामध्ये याचे म्हणजे एक वेगळंच रूप असेल. पावसाळ्यामध्ये पूर्ण वॉटरफॉल्स दिसतील तिथून सर्व. समोर पण वॉटरफॉल्स दिसतील. आणि हे तो जो ऑरेंजचा रे आहे, सनरेज, काय क्लास दिसतोय. मजा तर आहे. त्या पॉईंटवरून अजून भारी दिसेल वाटतं. तो नाही, आम्ही त्या पॉईंटला थांबलो तिकडे. तो पॉईंट नाही माहीत, भारी येतो खाली. आणि तो जो आहे तो ऑरेंज कलरचा लेअर आहे सनचे रेजचा, क्लास दिसतोय. बस इथून खाली पूर्ण व्हॅलीच आहे. पुढे जाऊयात. बापरे बापरे, बापरे किती खोल आहे इथून पाहिलं तर. ते तिकडून तो मोठा वॉटरफॉल तिथून त्या पॉईंटवरून दिसत तिथून तसंच खाली पूर्ण ते सगळे छोटे छोटे वॉटरफॉल्स आहेत तिकडे. तो एक वॉटरफॉल आहे आणि ते बाकी सर्व छोटे छोटे वॉटरफॉल्स. ते सुंदर दिसतंय पहा. जेवढं सकाळी लवकर उठून आलो आहे ना राईडला, सर्व वर्थ इट होतं. एक नंबर सनराईज होता, मजाच येऊन गेली. बस थोडा वेळ थांबलो, फोटोशूट केला, मग रिटर्न. आणि आता रिअल टास्क तर येणार आहे. जिथून आम्ही खाली आलो होतो ऑफरोड ट्रेकवरून, आता वर तिथूनच चढायचं आहे. म्हणजे आमचे रेडियल टायर्स आहेत बाईकच्या, पीर 400. ऑफरोडचे टायर नाही आहेत ना, ते तर अजूनच अवघड आहे. चला कनेक्ट वायर. चला पकड़ के रखे फिर भी नहीं लगा ना, ये पत्थर ही आ गया. भारी काढली. चलो निघाली तिथून गाडी.
तेवढंच एक होतं डेंजर. आता पुढे काय नॉर्मलच आहे. तर हा असा होता इकोले व्हॅलीचा रूट. म्हणजे जर तुम्ही पण प्लॅन करत असाल इकोले व्हॅली जायचं, पण यार खूप भारी वाटलं. एक नंबर सनराईज पाहिला. असं वाटलं नाही की अरे यार कुठे आलो काय. मज्जा भाई, खतरनाक मज्जा ना. ते जे पाहताय ना ते ऑरेंज कलर त्या डोंगराच्या मध्ये मंदिर आहे. अरे कसलं भारी आहे. म्हणजे कसं बनवलं असेल हो? दोन्ही डोंगराच्या मध्ये मंदिर बनवलं. वा, तो तिथे स्टार्टिंगला एक झेंडा आहे. म्हणजे हा कोणता तरी गड असावा आधीच. तर मित्रांनो, बस एवढीच होती आपली राईड. तर राईड तर इथे संपते. व्हिडिओ तर इथेच संपतोय. पण आपली राईड तर अजून कंटिन्यू असणार आहे ना घरी जाऊपर्यंत. पण परत तोच रोड, तेच फुटेज, तुम्ही पण बोर होणार. म्हणून आपण इथेच पूर्णविराम देऊयात या ब्लॉगला. प्लीज सपोर्ट करा माझ्या चॅनलला. जस्ट नवीन स्टार्ट केलं आहे. आणि मी इंस्टाग्रामवर पण बायकिंग रिलेटेड रील्स पोस्ट करत असतो. तर तिकडे पण तुमचा थोडा प्रतिसाद द्या. ओ ओ ओ ओ ओ ओ. तर ते खूप चांगलं होईल. हो, चला तर भेटूयात तुम्हाला नेक्स्ट राईडमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही पण काळजी घ्या, तुमच्या परिवाराची पण काळजी घ्या. आणि जर तुम्हाला याच्याबद्दल अजून डिटेल्स पाहिजे असतील की मॅप लोकेशन, रूट काय, मॅपवर सर्व, तर प्लीज कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू, राईड सेफ, पीस.